Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. महाराष्ट्र एटीएस कडून ठाण्यातील पडघ्यात छापेमारी, साकीब नाझमच्या घरावर छापा, साकीबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये अटक. अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात, आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची सलग तिसऱ्या दिवशी अजित पवारांवर टीका. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्या, पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पडलं. अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त, गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही. अधिकाऱ्याचा जबाब तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं म्हणणं. आम्हाला कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही. रायगडमधील कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा. तर खांद्यावरून रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो, गोगावलेंचा तटकरेंना टोला. मंत्री भरत गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटप. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरेंनी नॅपकिन उडवत गोगावलेंची खिल्ली उडवली होती, त्याच मैदानातून गोगावलेंचं प्रत्युत्तर. सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू. पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा, आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली. अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही. अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत, सूत्रांची माहिती. अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका. पुण्यातील कार अपघात प्रकरणातील जखमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकार उचलणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. सोलापूरच्या मुंगशी गावात शेतीच्या वादातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या. मुलासह सुनेला कुर्डुवाडी पोलिसांकडून अटक. सुनीता जामगडे 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सीमा ओलांडून गेली. 3ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट, तपास सुरू. सुनीताला आज कोर्टात हजर करणार. प्री वेडिंग बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं जाहीर केली आचारसंहिता. समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांना नियम पाळण्याचं आवाहन. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी. राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबियांची माहिती मागवली. बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान. 700 किलोमीटर पायी प्रवास करत पालखी आषाढी वारीला जाणार. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 आयईडी पोलिसांकडून निष्क्रिय. छत्तीसगडमधील करेगुट्टा पहाडी ऑपरेशन तीव्र करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका. 500 एकर जमीन पाण्याखाली. ऊस, कांदा आणि ज्वारी पिकांचं नुकसान. आज मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही येलो अलर्ट जारी. दमदार पावसानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणातले अनेक धबधबे प्रवाहित. 1000 फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भारतीय वायुसेना आसाम आणि अरुणाचलपुरात अडकलेल्यांच्या मदतीला 14 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. 17 हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू सुरू. रशियाच्या ओलेना आणि बेलाया हवाई तळांवर युक्रेनचा ड्रोन हल्ला. रशियन वायुदलाची 41 लढाऊ विमानं हल्ल्यात उद्ध्वस्त. रशिया युक्रेन युद्धाची आग अजून भडकण्याची चिन्ह. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.